बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक महत्त्वाची बातमी. सुनेत्रा पवारांची पहिली सही एनडीटीव्ही मराठीवर आपण पाहणार. कराड इथल्या वेणुताई चव्हाण ट्रस्टला सुनेत्रा पवार यांनी भेट दिली आहे आणि यावेळी तिथल्या गेस्ट डायरीत त्यांनी स्वाक्षरी केली आहे आणि यावेळी भेट दिली, आशीर्वाद द्यावा असं वाक्य त्यांनी लिहिलेलं आहे. सुनेत्रा पवार यांची पहिली सही आपण एनडीटीव्ही मराठीवर पाहतोय. कराड, साताऱ्यातल्या कराड इथे वेणुताई चव्हाण ट्रस्टला सुनेत्रा पवार यांनी भेट दिली आहे आणि तिथल्या गेस्ट डायरीमध्ये त्यांनी आपली स्वाक्षरी केली आहे आणि यावेळी त्यांनी भेट दिली, आशीर्वाद द्यावा असं वाक्य आपलं सही करत त्या डायरीमध्ये लिहिलेलं आहे आणि ही सही आपण एनडीटीव्ही मराठीवर पाहतोय. उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर सुनेत्रा पवारांची ही पहिली सही आपण एनडीटीव्ही मराठीवर पाहतोय. काही वेळापूर्वी आपण पाहिलं कराडच्या प्रीती संगमावर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या दाखल झाल्या. तिथे यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतीस्थळावर त्यांनी नतमस्तक होऊन अभिवादन केलंय, त्यांचे आशीर्वाद घेतले आणि त्यानंतर राजकीय दौऱ्याला त्यांनी सुरुवात केली. ही सही आपण पाहतोय, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची सही आपण पाहतोय. त्यासोबतच त्यांनी एक वाक्य सुद्धा लिहिलेलं आहे, आशीर्वाद द्यावा. यावेळी भेट दिली, आशीर्वाद द्यावा असं वाक्य त्यांनी या सही सोबत लिहिलेलं आहे आणि ही सही आपण एनडीटीव्ही मराठीवर पाहतोय. इथे तर ही दृश्य आपण पाहतोय. सुनेत्रा पवारांनी ज्यावेळी सही केली, या डायरीमध्ये सही केली, जेव्हा कराड इथल्या वेणुताई चव्हाण ट्रस्टला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी भेट दिली आणि त्याचवेळी त्यांनी तिथे एक डायरी होती, गेस्ट डायरी होती, त्या गेस्ट डायरीमध्ये त्यांनी स्वाक्षरी सुद्धा केली आणि याचवेळी त्यांनी आपली स्वतःची सही उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी केली आणि अशावेळी भेट दिली, आशीर्वाद द्यावा असं वाक्य सुद्धा त्यांनी या सहीसोबत लिहिल्याचं आपण या डायरीमध्ये पाहू शकतो. तर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी राष्ट्रवादीची धुरा आपल्या खांद्यावर घेतली. अजित पवार यांच्या दुःखद निधनानंतर सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्री झाल्या आणि त्यानंतर त्यांनी आज साताऱ्यातल्या कराड इथल्या प्रीती संगमावर यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतीस्थळाला भेट दिली, अभिवादन केलं आणि त्यानंतर आपण पाहतोय कराड इथल्या वेणुताई चव्हाण ट्रस्टला सुद्धा त्यांनी भेट दिली.